नमस्कार मित्रांनो, मोफत टॅबलेट योजना 2025 आता सुरू झालेली आहे. 10वे पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजना ही सुरू झालेली आहे. मैत्रिणींनो, मित्रांनो, तर ही व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की पहा. बेनिफिट ऑफ फ्री टॅबलेट योजना 2025. 1. मोफत टॅबलेट मिळेल. 2. फ्री 6 GB इंटरनेट दररोज मिळेल. 3. MHT CET JEE NEET नीट मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळेल. आणि 4. हा टॅब तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलंय, हा टॅब तुम्हाला कायमस्वरूपी भेटणार आहे. तर आता पाहूयात मोफत टॅबलेट योजनेच्या लाभासाठी पात्रता ही काय असेल. 1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा और असावी. 2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जागी, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा और असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावी और असावा. आता 3. सन 2025 मध्ये 10वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाला लाभाकरिता पात्र राहतील. 4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. 5. विद्यार्थीची निवड त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच समाजातील प्रवर्ग व समांतर आरक्षण नुसार करण्यात येईल. तर हे सर्व आहेत या योजनेसाठीची पात्रता. आता पाहूयात कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत या योजनेसाठी. 1. आधार कार्ड. 2. रहिवासी दाखला. 3. जातीचे प्रमाणपत्र. 4. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. 5. 10वीचे मार्कशीट. 6. 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्याचा दाखला. 7. दिव्यांग असल्यास दाखला. आणि 8. अनाथ असल्यास दाखला. हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहे या योजनेसाठी. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. आता पाहूयात ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही काय असेल. फ्री मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही 31 मे 2025. तर ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेत काही फेरबदल झाला किंवा मुदतवाढ झाली तर आम्ही तुम्हाला सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये कळून देऊ. आता पाहूयात याच कॅटेगरीचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर ती कोणकोणती कॅटेगरी आहेत. जर तुम्ही जनरल, SC और ST EWS प्रवर्गाचे असाल तर अर्ज करू शकत नाही. तुम्ही अजिबात अर्ज करू शकत नाही जर तुम्ही ह्या कॅटेगरीचे असाल. तर कोणती कॅटेगरी असणार आहे हे आपण पाहूयात. जर तुम्ही जनरल, SC और ST EWS प्रवर्गाचे असाल तर अर्ज करू शकत नाही. तुम्ही अजिबात अर्ज करू शकत नाही जर तुम्ही ह्या कॅटेगरीचे असाल. तर कोणती कॅटेगरी असणार आहे हे आपण पाहूयात. जर तुम्ही जनरल, SC और ST EWS प्रवर्गाचे असाल तर अर्ज. कॅटेगरी इतर मागास वर्ग OBC, त्याच्यासाठी 59 टक्केवारी. 2 विमुक्त जागी, त्याच्यासाठी 10 टक्केवारी. भटक्या जमाती, त्याच्यासाठी 8 टक्केवारी. त्याच्यानंतर भटक्या जमाती क NTC 11 टक्केवारी. आणि भटक्या जमाती ड NTD 6 टक्केवारी. विशेष मागास वर्ग SBC याच्यासाठी 6 टक्केवारी. एकूण टोटल 100 टक्केवारी होत आहे ही. तर फक्त ह्याच टक्केवारी कॅटेगरीतील असलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे. आता पाहूया समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. 1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे. 3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. 1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे. 3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. 1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे. होय मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत अर्ज कसा करायचा या योजनेसाठी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक आहे त्याची. 1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर JEE NEET MHT CET बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अटी व शर्ती कसं करायचं ते आपण पाहूयात. 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 व शर्ती कसं करायचं ते आपण पाहूयात.
व शर्ती कसं करायचे ते आपण पाहूयात. व शर्ती कसं करायचे ते आपण पाहूयात. व शर्ती कसं करायचे ते आपण पाहूयात. व शर्ती कसं करायचे ते आपण पाहूयात. अटी काय असणार आहेत. 1. अर्ज करायची अंतिम दिनांक 31 मे 2025 आहे. 2. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. 3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ कर देणे, अर्ज करणारे व स्वीकारणारे तसेच निवडीची पद्धती बदलली याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालकास महाज्योतिषी यांचे राहतील. 4. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीचे, दोषपूर्ण व दिशाभूल करणारे असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द केली जाईल. 5. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची आढळल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा, जो की आहे 071228701220 आणि 21. हा त्यांचा अर्जाचा संपर्क क्रमांक आहे आणि त्यांची ईमेल आयडी पण आहे mahajyoti mpsc21@gmail.com. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर टॅबलेट कधी मिळेल आता हे जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म मध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तसेच फॉर्म मध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर नियमानुसार मेरिट लिस्ट लावली जाईल तसेच वेटिंग लिस्ट सुद्धा लावली जाईल. पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना कॉल करून टॅब घेण्यासाठी जिल्हानिहाय ऑफिसवरती टॅब घेण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती फ्री टॅबलेट योजनेसाठीची. 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 तर ही होती संपूर्ण. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली मला कॉमेंटमध्ये नक्कीच छान असं कमेंट करा. ह्या माझ्या चॅनलला जो आमचा टेक गव्हर्नमेंट जॉब आहे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की विसरू नका. तर चला आपण ह्या माझ्या चॅनलला जो आमचा टेक गव्हर्नमेंट जॉब आहे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की विसरू नका. तर चला आपण ह्या माझ्या चॅनलला जो आमचा टेक गव्हर्नमेंट जॉब आहे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की विसरू नका. तर चला आपण ह्या माझ्या चॅनलला जो आमचा टेक गव्हर्नमेंट जॉब आहे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की विसरू नका. तर चला आपण ह्या माझ्या चॅनलला जो आमचा टेक गव्हर्नमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.